नमस्कार मंडळी, ह्या वर्षी मी गावी असल्यामुळे मी गावीच वडाची पूजा करणार आहे। हे बघा मी वडासाठी काय सामान घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता। आता हे बघा ह्या वाती घेतल्या आहेत वडा झाडाला घालायला। हे कापूर घेतलेलं आहे, हे नैवेद्य केला होता, हा नैवेद्य घेतलेला आहे। आणि हा ब्लाऊज पीस आहे ओटी भरण्यासाठी। त्याच्यामध्ये हे तांदूळ घेतलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता तांदूळ घेतलं। हे वडाला गुंडाळ्यासाठी दोरी घेतलेली आहे आणि हे अगरबत्ती आहे। आणि हे आमच्याच शेतातली पानं आहेत, ही खाऊची पानं आणि आंबा आणि जांभूळ घेतलेला आहे। आणि हे ओटीचं सामान घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता। आणि आता हे मी हळदी कुंकू घेतलेलं आहे आणि ह्या पंत्या घेतलेल्या आहेत लावायसाठी। हा नारळ आहे आणि हे एक्स्ट्रा जांभळं आणि ही फुलं घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता। आता मी जाणार आहे वडाची पूजा करायला आणि आता रांगोळी मला काढायची आहे, मी रांगोळी काढायला जात आहे। वड आहे, हे वडाचं झाड आहे आमच्या सासऱ्याने लावलेलं, दारासमोरच आहे। तुम्ही आमचं घर पाहू शकता, एवढं हे आमच्या समोरचं घर आहे, घरासमोरच हे वडाचं झाड आहे। आणि आता मी जागा सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे कारण सगळ्या सुवासिनी पूजा येणार आहेत वर। मग आता मी रांगोळी काढणार आहे, तुम्ही बघू शकता मी रांगोळी का काढते। आता मी रांगोळी काढते। आता हे सगळे गवत वगैरे उगवलेत, मी ते काढलेत, भरपूर काढलेत तरी पण आहेत थोडेफार, मग त्यातूनच मी जरा रांगोळी काढते। हळदी कुंकू टाकते तुम्ही पाहू शकता। कारण कधी पांढरी रांगोळी ठेवायची नाही, त्याचा रंग भरले पाहिजे। त्याप्रमाणे रंगाला सुद्धा इथे गावाला अवेलेबल नाहीत आमच्याकडे, त्यामुळे मी हळदी कुंकूच घालत आहे। बघा थांबा, कट कर, दुसरा परत स्टार्ट कर। थांबा मग ठेवत आहे ते बघा। आता हळदी कुंकू लावते मी वडाला, बघू शकता तुम्ही हळदी कुंकू लावते। माळ घालते, कापसाची माळ मी घालत आहे वडाला। आणि ओटी भरत आहे वडाची, तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस आणि ओटीचं सामान मी घेत आहे। आता ते ओटी भरणार आहे मी वडाची। हे पानावर सगळ्या बांगड्या वगैरे सगळं खाऊची पानं सुपारी ठेवलेली आहे मी, त्याला हळदी कुंकू लावते। आणि हे आंबा पण, आंब्याची पाच आहेत, ही खाऊची पानं घेतलेत, आंबा घेतलेला आहे तो इथेच ठेवते मी अशी। त्याच्यावर ही जांभळं ठेवते, आमच्या घरातले झाडं आहे समोर, दारासमोरच झाड आहे, त्यासमोर ही जांभळं, तीच झाडाची जांभळं आहेत, ते मी इथे ठेवते। गावाला खूप छान वाटतं बरं का, अशी पूजा वगैरे करायला खूप भारी वाटतं। आता मी अगरबत्ती लावते, सगळे तयार झाले आहे, नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे, ओटी पण भरली आहे वडाच्या झाडाची। आता मी अगरबत्ती लावून नंतर धागा गुंडाळणार आहे, फेरी घेणार आहे, नंतर मग नारळ फोडणार आहे। तुम्ही बघू शकता काय ठिकाणी नारळ फोडतात, काय ठिकाणी फोडत नाही, पण आमच्याकडे फोडतात, त्यामुळे मी नारळ फोडणार आहे। आता मी अगरबत्ती लावत आहे। बघितलं का तुम्ही, हे बघा इथं हवा भरपूर असल्यामुळे अगरबत्ती लागत नाही लवकर, तरी मी प्रयत्न करते लावायचा। मस्त वाटते।
सगळं घेतलंय मी. तुम्ही फेऱ्या मारताना बघायला लागले कुठली कोणी आमची मावशी भाऊजी रागवतील की बघ. आमची मावशी आहे ती, आमच्या शेजारची मावशी आहे ती. माझी मावशी आहे, त्या आल्यात माझ्याकडे पूजा, त्या पण पूजा करतात वडाची. हे बघा तुम्ही पाहू शकता, त्यांनी पण घरचीच पानं आहेत आमच्या. अजून काय राहिले का बघा आळंदा मावशी. आता असेल आता जाणार कशी. उखाणा घेतात छान पैकी. काकांचं नाव घेणार आहेत त्या. पहाटेच्या वेळी उमलली कळी, मधुकरांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. छान छान. सोन्याचा कळस, मधुकरांचं नाव घ्यायला मला नाही आळस. छान छान. तुम्ही घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, श्रीरंगरावांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी. छान. ते वाकून मधुकरांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. आता तुला थांबा. उभी राहिली अंगणात, नजर गेली आकाशात, मधुकरांचा फोटो भारताच्या नकाशात. विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस, श्रीरंगरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. अजून सोन्याच्या अंगठीत चांदीचा खडा, श्रीरंगरावांचा आणि माझा जन्माचा जोडा. नागनागिनीची वस्ती, माझ्यापेक्षा मधुकरांना आशीर्वाद द्या, या आयुष्य मिळू दे जास्ती. परत बोला. पेरवाच्या बागेत राघव आलेत गमतीला, मधुकरांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला. छान आहे. तिथे एकमेकींना हळदी कुंकू लावायचं चालू आहे, आपण बघू शकता. घरासमोरच आहे गड.